मूळव्याध अवघड जागेवरचं दुखणं. खूप लोक ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा परत त्रास होतो अशा कंप्लेंट घेऊन येतात आणि कंप्लेंट परत परत त्याच असतात की संडासला दुखतंय, खूप असह्य वेदना होत आहेत, रक्तस्राव होतोय, संडासच्या जागेवर खाज येते. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कॉन्स्टिपेशन म्हणजे संडासला साफ न होणं किंवा संडासला वारंवार जाणं किंवा संडासला कडकपणा होणं, संडास पूर्ण न झाल्याची भावना असणं किंवा संडासला कुथणं. खायला सुद्धा नको म्हणतो, की खाल्लं तर संडासला जावं लागेल आणि संडासला गेलं तर परत त्रास होईल. मूळव्याध जावा, मूळव्याधची लक्षणं जावीत आणि तो परत उद्भवू नये, हा त्याचा सगळ्यात मोठा फोकस असतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा. मूळव्याध अवघड जागेवरचं दुखणं. त्रास तर होत असतो, कोणाला सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही. बसायला त्रास होतो, जमिनीवर बसायला त्रास होतो, खुर्चीवर बसायला त्रास होतो, गाडीत बसायला त्रास होत असतो. तिथे इतकं दुखणं असतं की कोणती पण हालचाल करायला त्रासदायक होत असतं. ते दुखणं फक्त संडासपुरतं मर्यादित न राहता 24 तास दुखणं होत असतं आणि त्याचा इतका भयंकर त्रास होत असतो की तो व्यक्ती वैतागतो, खायला सुद्धा नको म्हणतो, की खाल्लं तर संडासला जावं लागेल आणि संडासला गेलं तर परत त्रास होईल आणि ह्याचा त्रास वाढतो तो संडास करताना. सगळ्यात जास्त तेव्हा होतं आणि त्याचा ते दुखणं इतकं असतं, इतकं सिव्हिअर असतं, की त्याला ते असह्य झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याची झोप उडालेली असते. तो डिस्टर्ब झालेला असतो. आता आणि हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा जास्त बघितला जातो. त्याची कारणं डिलिव्हरी जो जोर दिला जातो, त्याचा परिणाम मूळव्याध होतो, असं खूपदा बघण्यात येत आहे. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कॉन्स्टिपेशन म्हणजे संडासला साफ न होणं किंवा संडासला वारंवार जाणं किंवा संडासला कडकपणा होणं, संडास पूर्ण न झाल्याची भावना असणं किंवा संडासला कुथणं. या सगळ्याचा परिणाम मूळव्याधवर होतो. तर मूळव्याध असा असतो की संडासला जोर देऊन देऊन संडासच्या भागेला ज्या व्हेन्स सप्लाय करत असतात, त्या जोर देऊन देऊन त्या फुगतात आणि त्या संडासच्या पार्टमध्ये येतात आणि जेव्हा शौचाला जातो आणि शौचाला जाताना त्याला घासली जाते, त्याचा परिणाम पेनवर होतो. ते एक प्रकारचं द्रव्य सिक्रेट करतं, त्याच्यामुळे खाज येते आणि शौचाला जाताना जर ते फाटलं गेलं, तर त्याच्यातनं रक्तस्राव होतो. अशी त्याची लक्षणं आणि ह्या वेगळ्या 3 डिग्रीमध्ये ते मोजलं जातं. साधारणतः मूळव्याध का होतो हे खूप मोठं कारण आहे आजपर्यंत. पण त्याचं मूळव्याध जर बरा करायचा असेल, तर त्याचं कारण पूर्ण बरं करणं गरजेचं. म्हणजे मूळव्याध झालाय तर तो बरा व्हायला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर त्याचे जे कारणं आहेत म्हणजे कॉन्स्टिपेशन ते सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं किंवा शौचाला साफ न होणं हे सुद्धा पूर्ण बरं होणं गरजेचं. हे जर पूर्ण बरं झालं तर परत मूळव्याध उद्भवण्याची शक्यता नसते. आता मूळव्याध झाल्यानंतर त्याला पेन इतकं असह्य असतं, की त्याला ऑपरेशन हा सल्ला दिला जातो. खूप लोकं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा परत त्रास होतो, अशा कंप्लेंट घेऊन येतात आणि कंप्लेंट परत परत त्याच असतात, की संडासला दुखतंय, खूप असह्य वेदना होत आहेत, रक्तस्राव होतोय, संडासच्या जागेवर खाज येते. हा संडास करण्यापुरता पेन असल्यापासून ते 24 तास पेन असणं, अशी त्याची लक्षणं असतात आणि ही वारंवार उद्भवू शकतात. त्याचं कारण परत शौचाला साफ न होणे. त्यामुळं आम्ही होमिओपॅथिक औषधामध्ये 2 प्रकारे विचार केला जातो. एक तर आत्ता तुमची मूळव्याधची लक्षणं थांबायला पाहिजेत, पूर्ण बरी व्हायला पाहिजेत आणि त्याच्याबरोबर त्याच्या मागचं जे कारण आहे कॉन्स्टिपेशन किंवा शौचाला साफ न होणं, हे सुद्धा पूर्ण बरं व्हायला पाहिजे. आता ह्याच्यासाठी आमचं लक्ष परत पचनाकडं असतं, की पचन व्यवस्थित न झाल्यामुळे शौचाला साफ होत नाही का? हा पण एक प्रश्न असतो. त्यामुळे त्याचा विचार तिथे पण केला जातो. म्हणजे तुमचे डायजेशनचे सगळे जे एन्झाईम्स आहेत त्या व्यवस्थित सिक्रीट होणं आणि त्याच्यामुळे शौचाला साफ होण्यासाठी किंवा जी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण व्यवस्थित होणं, यासाठी होमिओपॅथिक पूर्ण लक्ष केंद्रित असतं.
आता शौचाला साफ होण्यासाठी तुमच्या वेगवेगळ्या हॅबिट्स म्हणजे तुमची झोपण्याच्या सवयीत, तुमच्या अवेळी खाण्याच्या सवयी, नाईट लाईफ किंवा रात्री जागरण ह्याच्यामुळे अपचनाला खूप मोठा परिणाम होतो. अवेळी खाणं किंवा मसालेदार जास्त खाणं, नॉन-व्हेजचं जास्त सेवन असणं किंवा तणाव. सगळ्यात मोठा विषय हा तणावाचा येतो. कारण की तणाव ज्यावेळेस व्यक्तीला असतो, त्यावेळेस त्याची झोप उडलेली असते आणि जेव्हा झोप उडते, त्याचा परिणाम इनडायरेक्टली, डायरेक्टली तुमच्या पचनावर होतो आणि त्याचा इफेक्ट परत शौचावर. त्यामुळं तुमची लाईफस्टाईल पण बदलणे हा पण त्याचा एक चांगला उपाय आहे. कारण की त्याच्यासाठी म्हणजे तुमचं पोट व्यवस्थित डायजेस्ट होऊन तो व्यवस्थित साफ होणं, त्यासाठी तुम्हाला थोडीशी लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करावे लागतील. तुमच्या आहारामध्ये चेंजेस करावे लागतात. हे जर सगळं झालं आणि होमिओपॅथिक औषधं तुम्हाला त्यासाठी प्रयत्नशील असतात, की तुमच्या ज्या बॉडीत चेंजेस झालेले आहेत, अपचन जे झालेलं आहे किंवा डिस्टर्ब लाईफस्टाईल झालेली आहे, ती जी डिस्टर्ब आहे त्याला परत रुळावर आणण्यासाठी होमिओपॅथी तुम्हाला खूप छान मदत करते. त्यामुळं मूळव्याध जावा, मूळव्याधची लक्षणं जावीत आणि तो परत उद्भवू नये, हा त्याचा सगळ्यात मोठा फोकस असतो होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा. तर जेव्हा होमिओपॅथिक औषधं आम्ही देतो, तर त्याचा फोकस असतो, की ज्या व्हेन्स फुगल्या गेल्या आहेत, ज्या संडासच्या कॅनलमध्ये आलेल्या आहेत, त्यांची स्ट्रेंथ वाढवून, त्यांची ताकद वाढवून, त्यांना परत स्ट्राँग करून, त्यांना त्या कॅनलमधनं बाहेर काढण्यासाठी होमिओपॅथी प्रयत्नशील असते. कारण की जोपर्यंत त्या बाहेर काढल्या जाणार नाही किंवा त्या नॉर्मल त्यांच्या जागेवर येणार नाहीत, तोपर्यंत संडास त्याला घासतच असणार आणि मूळव्याधची लक्षणं होत राहणार. त्यामुळं होमिओपॅथीचा दुसरा सायमल्टेनियसली इफेक्ट हा असतो, की त्या ज्या व्हेन्स फुगलेल्या आहेत, त्यांना स्ट्राँग बसून परत पूर्ववत जागेवर आणणं, हा त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट होतो होमिओपॅथीमध्ये. आणि हा जर झाला तर परत तो मूळव्याध पूर्ण बरा झाल्याची लक्षणं असतात. हं. तर जर असा परिणाम त्या व्हेन्सवर झाला, तर होमिओपॅथी पूर्ण नाही, मूळव्याध पूर्ण बरं होण्याची सिम्प्टम्स दिसतात. किंवा म्हणजे त्याला सगळं व्यवस्थित चालतं. त्याच्या शौचाला व्यवस्थित त्रास होतो, त्याला दुखत नाही, त्याला रक्तस्राव होत नसतो, त्याला खाज येत नाही. ही सगळी लक्षणं बरी होतात. म्हणजेच तो मूळव्याध पूर्ण बरा होतो आणि त्याच्यानंतरचा दुसरा फोकस आहे, की त्याला शौचाला साफ होणं. त्यासाठी होमिओपॅथी अशी मदत करते, की त्या व्यक्तीचं डायजेशन सुधारण्यासाठी सगळ्यात मोठे प्रयत्नशील आणि जसं-जसं त्याचं डायजेशन सुधरेल, तशी त्याची शौचाची हॅबिट्स बदलेल आणि शौचाची हॅबिट बदलली, की त्याला परत मूळव्याध होण्याची शक्यता नाही.